नागपूर जिल्ह्यासह विदर्भामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा गारपीट आणि अवकाळी पाऊस बघायला मिळाला। या गारपिटीचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका आता या जिल्ह्यांना दिसतोय। यामध्ये भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांना अवकाळी आणि गारपिटीनं झोडपून काढल्याचं बघायला मिळतंय। काल 2 दिवसाच्या वेदर चेंजमुळे गारपिटी आणि अवेळी पावसामुळे अनेक रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याची आता माहिती आहे। त्यामध्ये चना आहे, वाटाणा, मूग, गहू ही सर्व पिकं या अवेळी पावसाच्या गारपिटीच्या चपाट्यामध्ये आलेली आहेत। तातडीनं या सगळ्यांचं सर्वेक्षण करायची मागणी आम्ही करतो आहोत। भंडारा जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय आणि गारपिटीचा मोठा मारा सुद्धा या जिल्ह्याने अनुभवलाय। कडधान्यासह भाजीपाल्यापेक्षा पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। यासोबतच गहू, मिरची, वांगी, टोमॅटो यासारखी पिकं सुद्धा भुईसपाट झालेली दिसतात। आणि इथला सगळा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे यांनी। हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो। यावर्षी भंडारा जिल्ह्यामध्ये भरपूरशा प्रमाणावर शेती पिकासह फळबागाची तसेच भाजीपाला पिकांची लागवड केलेली आहे। मात्र मागील 2 दिवसांमध्ये हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला असून हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून वादळी वाऱ्यासह गारपिटीने भंडारा जिल्ह्यात झोडपून काढले आहे। पिकांची अक्षरशः मोठी नासाडी झालेली आहे। आपण पाहू शकता की इथं आपण एका शेतामध्ये आहोत आणि इथं टमाटर लावलेले आहेत। टमाटर अक्षरशः गळून पडलेले आहेत। शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। भरपूरशा प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। आपल्यासोबत काही येथील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचे नुकसान झाले आणि किती प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। काय सांगाल भाऊ, किती नुकसान झाले, काय सांगाल? नुकसान ही खूप मोठ्या प्रमाणात झाली, ते मोजण्या इतकी नाही आहे। कारण प्रत्येक माणूस हा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत असतो, परंतु कालच्या ह्या गारपिटीने पूर्ण त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे। शासनाकडून मदतीची खूप गरज आहे, पण शासनाचे अजून प्रतिनिधी सर्वे करासाठी आले नाही। हे आमच्यासाठी खेदाची बाब आहे। लवकरात लवकर सर्वे व्हावे आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, कारण सगळा उदारवाढीने हा सगळा काम चालू आहे। लोकांकडून कर्ज घेऊन सगळे बँकेकडून दुकानदाराकडून कर्ज घेऊन आपण आपली शेती करत असतो आणि हे शेतीचे पैसे द्यायचे कसे, हा मोठा एक पेच निर्माण झाला आहे। प्रति हेक्टरी 50,000 तरी शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे। मागील प्रोत्साहन राशीसुद्धा आम्हाला मिळाली नाही। अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा। गारपीट झाली आहे त्या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांना मदत मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। हे सरकार बळीराजाचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे। म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते। मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील, NDRFच्या दुप्पट निर्णय आपण घेतले, 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर वाढवली, शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे 6,000 तसे 6,000 आपण दिले, पीक विमा 1 रुपयात दिली आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आखडता घेतला नाही। आता जे गारपीट अवकाळी झालेलं आहे, शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल।